नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस. नागपूरच्या रेडिसनमध्ये सर्व आमदार मुक्कामाला. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थानी सकाळी सर्व आमदारांना नाश्त्यासाठी आमंत्रण. विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरणाचा अहवाल हक्कभंग समितीने अध्यक्षांसमोर ठेवला. अध्यक्ष आज हा अहवालानंतर निर्णय देणार. अहवालानुसार कोणावर कारवाई होणार, कोणावर गुन्हा नोंद होणार पाहणं आता महत्त्वाचं ठरणार. कांदिवलीतील 5 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण विधानसभेत गाजलं. शताब्दी रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर प्रश्न उपस्थित. उपचारादरम्यान झालेल्या दुर्लक्षाला जबाबदार कोण? दोषींवर कठोर कारवाई करावी. भाजप आमदार योगेश सागर यांची मागणी. नवी मुंबईतील सिडकोच्या महागड्या घरांच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं. सिडकोवर ताशेरे. घरांच्या किमतीत बदल करून सर्वसामान्यांना परवडतील अशा करण्याचे एकनाथ शिंदेंचे सिडकोला निर्देश. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आज ठाणे न्यायालयात हजर राहावं लागणार. सभेमध्ये राज ठाकरे यांनी दिलेली तलवार हवेत उंचवली होती. या प्रकरणावरून राज ठाकरेंसह इतर पदाधिकाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सुषमा अंधारे यांची आज पत्रकार परिषद. नागपुरातील प्रेस क्लब येथे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टात वॉरंट जारी. आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश. नागपूर आमदार निवास येथे बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनाच्या विरोधात कारवाई. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज डिनर डिप्लोमसी. नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांसाठी अजित पवारांकडून जेवणाचा बेत. लोणावळा नगर परिषदेतील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला खडा पहारा. 13 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर. तसंच एसआरपीएफ पोलीस दलाची तुकडी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांचा स्ट्रॉंग रूमला पहारा. शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार. आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याला धमकी. बाबूराव आणि समीर चांदेरे यांनी मिळून शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. तमिळनाडूतील मंदिरातील दीप प्रज्वलनाचा मुद्दा पेटला. कोण होतास तू, काय झालास तू? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. अमित शहांचा व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. उदंचन जलविद्युत प्रकल्प विकासासाठी सामंजस्य करार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला सामंजस्य करार. लाचलुचपत विशेष प्रतिबंधक न्यायालयाचा एकनाथ खडसेंना दणका. खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता. आरोपातून मुक्तता करण्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण. पार्थ पवारांचं नाव एफआयआरमध्ये का नाही? मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा. भुसावळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5B मधून भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. अखेरच्या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्यानं भाजपचे परीक्षित बरहाटे बिनविरोध. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची छत्रपती संभाजीनगरात जिल्हा रुग्णालयाला भेट. IMA महिला डॉक्टर विंगतर्फे जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमाचा अहवाल सादर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकडो कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश. कामगार आणि अल्पसंख्याक मोर्चा यांच्या पुढाकाराने सलीम शहा यांच्यासह 7 ते 10 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश. माझ्यावर खोटे आरोप होत आहेत. ज्याला कर नाही त्याला डर नाही. ना घर का ना घाट का अशी दानवेंची अवस्था. पैशाचा बंडल व्हायरल व्हिडिओ संदर्भात गोगावलेंचं प्रत्युत्तर. कोल्हापुरातल्या उमेदवारांनी स्वखर्चाने बसवलेले सीसीटीव्ही प्रशासनानं काढले. तर पेठवडगाव स्ट्रॉंग रूम समोर तणाव. पुन्हा सीसीटीव्ही लावण्याची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या भात नाचणीच्या नुकसानीसाठी 4 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर. लवकरात लवकर भरपाई देण्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी आश्वासन दिलं होतं. शिर्डी तिरुपती एक्सप्रेस नवीन साप्ताहिक रेल्वेगाडी. संभाजीनगरसह एकूण 31 थांबे. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीतून हिरवे झेंडे.
नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड होण्याअगोदरच वृक्षारोपण आणि प्रत्यारोपण करण्याची प्रशासनाची तयारी. गंगापूर परिसरात पालिका प्रशासनाकडून खड्डे खोदून नवीन वृक्ष लावण्याची तयारी आहे. कडाक्याच्या थंडीचा मासेमारीवर परिणाम. इंदापुरातील उजनी धरण परिसरात थंडी वाढली आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी अडकत असल्याने माशांचा तुटवडा वाढलाय. परिणामी माशांच्या दरात वाढ आहे. ऊसाची पहिली उचल जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक. पंढरपुरातील वाखरी पालखी तळावर शेतकरी करणार रास्ता रोको. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांवर टांगती तलवार. माहीमच्या मराठी शाळेवर पडणार हातोडा. विद्यार्थ्यांची आकडेवारी घसरल्याने पालिकेचा निर्णय. पालकांमध्ये संताप. गडचिरोली कंत्राटी आरोग्य सेविकेला वेतनवाढ देण्याचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी करणारा डॉक्टर निलंबित. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल. दहिसर शुक्ला कंपाऊंड प्रकरणाला मोठी गती. सरकारने विशेष SIT नेमण्याचा निर्णय घेतला. 2 महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश. रहिवाशांनी ढोल ताशाच्या गजरात निर्णयाचं स्वागत केलंय. धाराशिव जिल्ह्यातील एका पित्याने लाडक्या लेकीला हळदीसाठी हेलिकॉप्टरने पाठवलं सासरी. पाठवणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सिल्लोड तालुक्यातील अजंठा परिसरातील असलेल्या पुलाच्या बाजूला मोठा खड्डा. पुलावर संरक्षण कठडे नसल्यानं खड्ड्यात एखाद्याने वाहन पाडून अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन. 3 महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या अर्जांच्या मंजुरीसाठी आणि विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांची निदर्शनं. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन. ओडिसामध्ये निराधार वावरत असणाऱ्या आजीबाईंना प्रशासनाच्या मदतीनं सुखरूप महाराष्ट्रात आणलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत हिरकणी कक्ष नावालाच स्तनदा महिलांना गैरसोय. बीडी कामगारांचे किमान वेतन अंमलबजावणीसाठी मुंबईतील मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा. सोलापूरसह महाराष्ट्रातील 10,000 महिला बीडी कामगार सहभाग असणार. सोलापूर शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. शौचालयातील घाण पाणी रस्त्यावर. नागरिकांच्या आरोग्यास धोका. तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. सांगलीतील भीमनगर परिसरात महापालिकेचे अतिक्रमण पथक रिकाम्या हाती परतले. अतिक्रमण काढण्यास नागरिकांचा तीव्र विरोध. 2 घरांची अतिक्रमण हटवून महापालिकेनं मोहीम थांबवली आहे. लातूरच्या कॉइलनगर भागातील नागरिकांचे घरकुलांसाठी महापालिकेसमोर उपोषण. गेल्या 30 वर्षांपासून सातत्याने मागणी. अद्याप नागरिकांना हक्काचे घर आणि कबाला नाही तर मागणी मान्य न झाल्यास उपोषण सोडणार नाही. संतप्त नागरिकांचा इशारा. प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री विरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडवर. जीवघेण्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपींची धिंड काढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण द्यावं. जिल्हा कार्यकारिणी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश. अमरावतीच्या अडगाव खाडे ते अंजनगाव सुरजी रस्ता सुधारणा कामात अनियमितता. निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांचा संताप. बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांची लेखी तक्रार. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ सज्ज झालंय. विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्यासाठी सरकारकडून 136 कोटींचा निधी वितरित. सिल्लोडच्या पर्यावरणप्रेमी वृक्षवल्ली टीमची तपोवनाला भेट. वृक्षतोड विरोधातील आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे 2 पोलीस निरीक्षक बडतर्फ. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिभा पाटलांचं नाव द्या या मागणीसाठी खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन. कोल्हापुरात अंगणवाडी कर्मचारी संघाच्या महिला आक्रमक. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन. सोयाबीन खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
सोलापुरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक दरम्यानचा ब्रिटिशकालीन पूल 14 डिसेंबर रोजी पाडण्यात येणार. परिसरात नवीन पूल बांधण्यासाठी हा रस्ता 1 वर्षासाठी बंद राहणार. वर्धाच्या भुगावात एवोनिथ स्टील कंपनीकडून क्रीडा स्पर्धा 19 गावातील खेळांच्या संघाचा सहभाग. स्पर्धांना परिसरातील गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 418 पैकी 157 महाविद्यालयांना नो ग्रेड विद्यापीठाच्या तपासणीत उघड झाल्या त्रुटी. तर मूलभूत निकषांवर अनेक महाविद्यालये अपयशी ठरल्याने नो ग्रेड. आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाचा नागपूर विधानसभेवर मोर्चा. थकीत मानधन देणाऱ्या मागणीसह पुनर्नियुक्ती करण्याची योग शिक्षकांची मागणी. तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा आहे. नागपुरात समग्र शिक्षा संघर्ष समितीचं बेमुदत आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन. कंत्राटी कर्मचाऱ्याला सरसकट शासन सेवेत समाविष्ट करण्याची संघटनेची मागणी. अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी आंदोलक झाले आक्रमक. बीडमध्ये नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला एसआरपीएफचा पहारा. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर. बीडमध्ये तहसील कार्यालयासमोर रेणू कंपनी विरोधात शेतकऱ्यांचे उपोषण. कंपनीने कोणताही मोबदला न देता शेतातून वीज तार ओढून नेली. कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. महसूल विभाग निवडणुकीत व्यस्त असल्याने यवतमाळ जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया सक्रिय. या प्रकरणी महसूल विभाग करतो तरी काय, नागरिकांचा सवाल. गडचिरोलीत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा. नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ग्राहकांमध्ये संताप. बालगृहात सज्ञान झालेल्या मुलींच्या निवारागृहासाठी काय पाऊल उचललेत औरंगाबाद खंडपीठाची. केंद्र आणि राज्य सरकारकडे विचारणा. सरकारने दाखल केलेल्या शपथपत्रांवर न्यायालयाची नाराजी. छत्रपती संभाजीनगरात जायकवाडी अतिक्रमण कारवाईला सुरुवात होणार. अतिक्रमण काढल्याने वसाहतीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. शासकीय वसाहत इतिहास जमा होणार. तोतया महिला IASच्या टोळीचे नवनवे कारनामे समोर. लग्नात VIP पाहुणे. शासकीय संस्थेत नोकरीसाठी टोळी मोजायची. लाखो रुपये. तर कल्पना भागवतचा प्रियकर व्यवहार सांभाळायचं निष्पन्न. गंगापुरातील शिवना नदीपात्रातून कंत्राटापेक्षा जादा वाळू उपसा. महालक्ष्मी एंटरप्राइजेस विरोधात गुन्हा दाखल. प्रकरणी संबंधित तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचं निलंबन. बदली प्रक्रियेत खोटी माहिती देणाऱ्या 49 शिक्षकांची पडताळणी. छत्रपती संभाजीनगरात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पडताळणी न करता बदल्या मंजूर केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा विद्यापीठात राज्यातील पहिला लोककला महोत्सव. यंदाच्या युवक महोत्सवात लोककला प्रकार नाही, यामुळे स्वतंत्र महोत्सव घेण्याची घोषणा. 31 डिसेंबरपर्यंत मिळणार. बँकेच्या बंद खात्यातून पैसे. मागील 10 वर्षांपासून काहीच व्यवहार झालेला नाही. अशा बँक खात्यातून आपले पैसे मिळवण्यासाठी शेवटचे 22 दिवस उरले. सोलापुरात महापालिका अधीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. आयुक्त डॉ. सचिन ओंबासेंचा निर्णय. कर्मचाऱ्यांचा कामात निष्काळजीपणा आणि कामाकडे दुर्लक्षपणामुळे कारवाई. इंदापुरात वन खात्याविरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. शासनाने दिलेल्या जमिनीवर वन विभाग ताबा देत नसल्यानं आंदोलन. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा. छत्रपती संभाजीनगरातील पाचोड येथील मंडळ अधिकारी कार्यालय कुलूपबंद. कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी कंटाळलेत. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची दखल घ्यावी, नागरिकांची मागणी आहे. पुसद येथील शेषराव पाटील जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्थेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव. कार्यकारी समितीच्या 17 पैकी 13 सदस्यांचा अध्यक्ष विजयराव चव्हाण यांच्या विरुद्ध एल्गार. यवतमाळमध्ये लाख रायजी येथे जंगी शंकर पठाचं आयोजन. शंकरपठात धावल्या 110हून अधिक तडफदार बैलजोड्या. रोमांचक अनुभव घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी.
कराड तालुक्यात 1.5 वर्षात 3000 रोड रोमिओवर कारवाई. निर्भया पथकाची रोड रोमिओंवर चांगलीच दहशत निर्माण. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात. मात्र देवस्थानची जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे नाही. नुकसानीची मदत मिळणार कधी, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हिंगोलीत 1,69,000 हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी. हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी आहे. बीडच्या केसमध्ये शेती पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचं उपविभागीय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं पत्र. 4 ते 5 दिवसात पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन. आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ई पीक पाहणी आवश्यक. यवतमाळमध्ये मात्र 26,000 शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप नाही. मुदतवाढीसाठी शासन निर्णयाकडे लक्ष आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सोयाबीनला दिला जातोय 5,328 रुपये प्रति क्विंटल भाव. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्रांवर गर्दी. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.